केल्या जाणाऱ्या गणेश उत्सवामध्ये देखील त्यांचं छान नियोजन आपल्याला बघायला मिळतं। तदनंतर शिवसेनेच्या दहीहंडी उत्सवामध्ये देखील आपण सुशांत तांडेल यांच्या काही वेगवेगळ्या संकल्पना पाहतो। अगदी बुद्धिमान सुशांत तांडेल आपल्या बुद्धीचा प्रयोग नक्कीच प्रत्येक कार्यक्रमामध्ये करतात। आपल्याकडे असणारा एक अनुभव, प्रॉपर इव्हेंट प्लॅनिंग कसं असावं आणि खरं तर आपल्यासारख्या समालोचकांना घेऊन देखील बऱ्याच वेळा ते चर्चा करतात की एखाद्या आयोजनामध्ये आपण काय केलं पाहिजे। मग त्यामध्ये पंडित सर असतील, मला देखील वारंवार विचारलं जातं कशा पद्धतीने आपण आयोजन या ठिकाणी आणखी थोडंसं वेगळ्या पद्धतीने करू शकतो। म्हणजे कुठेही आपल्या मनामध्ये क्लेश न ठेवता समोरच्याकडून मार्गदर्शन घेऊन एखादी संकल्पना ही मोठी करणं हे सुशांत तांडेल यांना बरोबर जमतं आणि म्हणूनच त्याने केलेले आजवरचे सगळे जे आयोजन आहेत ते अगदी यशस्वी होताना देखील आपण पाहिले। उमंग नक्कीच नक्कीच सुशांत तांडेल करेक्ट कार्यक्रम परफेक्ट नियोजन या उद्देशाचा हा बाले गावातील अगदी व्यक्तिमत्व आहे। सातत्याने किती स्पर्धा असो नेहमी सातत्याने आमच्यासारख्या समालोचकाला नेहमी संधी दिली जाते। मग आमचे प्रशांत माली सर असतील, खूप सारं मार्गदर्शन प्रशांत माली सरांनी देखील दिलं आहे। चौथं पर्व तितकं लक्षवेधी ठरलं, त्यामध्ये जितकं सुशांत तांडेलचा हात आहे तितकंच हात अर्थातच बाले गावाचं तथा प्रशांत माली सरांचं देखील असेल। ना भूतो ना भविष्य आम्हाला देखील वाटलं नव्हतं असं मानाचं करंडक या अगदी अंडरम टेनिस क्रिकेटमध्ये देखील आपण पाहतोय। अगदी शिवशंकराची प्रतिकृती असणारी ही खऱ्या अर्थाने एक मानाचं करंडक, मग त्रिशूल असेल, त्यानंतर ओम असेल, शंकराचा डमरू असेल आणि जाऊया मैदानाच्या दिशेनं रुद्राक्षांची माळा असेल, अशी आध्यात्मिक ट्रॉफी क्रिकेटच्या पटलावर आतिश सर आपण पाहत आहोत। जाऊया चला 11वा प्रतिनिधी राखीव खेळाडू बॅटिंग डिपार्टमेंट आपण त्वरितच यायचा आहे। सामना आपण पाहतोय मोरा संघाचा 11वा प्रतिनिधी आलाय, तर भवरा टीमचा 11वा प्रतिनिधी आपण त्वरित यावं। उमंग जर पाहिलं तर मॅच संपून जवळजवळ 15 मिनिटं झालेली आहेत, अजूनही दुसरा मॅच सुरू होत नाही। मी पंचांना देखील विनंती करेन थोडंसं अलर्ट राहूया आणि वेळ वाचूया। मैदानाच्या दिशेनं 3, 2, 1 लेट्स प्ले गेम ऑन। सामन्याला सुरुवात, पहिलाच बॉल अगदी आपण पाहतोय पंचांचा इशारा येत असताना व्हाईट बॉल स्वैर माराने सुरुवात केली आहे। सातत्याने आतिश सर संपूर्ण रात्र आपण सुशांत तांडेल स्पर्धा बाली गाव नक्कीच चर्चा केली जाईल। बाली म्हटलं की सातत्याने अगदी पण पाहतोय कोणतेही कार्यक्रम असो नेहमी आम्हाला अगदी संधी उपलब्ध करण्याचं काम केलंय। सुशांत तांडेल असतील, तदनंतर आमचे प्रितेश भाई असतील। ओहो यावेळेस घडलंय काय, होगी तेरी दांडी गुल आणि नक्कीच मकर संक्रांतीला वाटले जातात तिलगुल आणि गोलंदाजाने केले आहे फलंदाजाची दांडी गुल। धक्का क्रमांक 1 बॅक टू द डकआउट। नक्कीच अगदी आपण पाहतोय दांडी गोल केली गेली आहे। फलंदाजाची फर्स्ट ब्रेक थ्रू, पहिले षटक हाताळल्या करिता गोलंदाज निखिल आणि गोलंदाजी नवीन फलंदाजी असताना आपण पाहतोय जय। सामना आपण पाहतोय मोरा विपक्ष भवरा, बॅटिंग डिपार्टमेंट भवरा संघ। सुंदर चेंडू आपण पाहतोय, स्विंग आणि मिस, डॉट बॉल होत असताना उरण तालुक्यामध्ये टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा देखील चालू असताना एक मानाची स्पर्धा अगदी घडवण्याचं काम केलंय। याही वेळेस टॅपिंग क्रिकेट धोका होण्याची शक्यता, अगदी निर्धाव चेंडू, डॉट बॉल। व्यासपीठावर उपस्थित भाले गावाचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, सन्माननीय व्यक्तिमत्व, गणरायाचे निस्तीम भक्त आमचे महेश शेठ माली साहेबांचे पिताश्री अर्थातच वासुदेवजी माली, त्यांच्या माध्यमातून अगदी स्नेहभोजनाची व्यवस्था, तदनंतर एक धार्मिक अगदी खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, संगीताचे नितांत आवड आणि प्रेम असणारे आमचे वासुदेव माली साहेब देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत। त्यांचं देखील सहर्ष स्वागत केलं जाईल। ओव्हर नंबर 1च्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त सिंगल, एक बाद एक अशी धावसंख्या आपण पाहतोय। तत्पूर्वी आमच्या समवेत साऊंडच्या भूमिकेमध्ये उज्ज्वला साऊंड सर्व्हिसचे अर्थातच आमचे सौरभ दादा आहेत, त्यांना देखील संधी दिली जाईल। सौरभ दादा, क्रिकेट थोडं शॉर्ट अप आहे त्यामुळं डीजेला कमी प्रमाणामध्ये संधी दिली जाते आहे। काही उपक्रम राबवण्याचं काम सुशांत भाई तांडेल यांच्या माध्यमातून आम्ही नेहमी पाहत आहोत। शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते, उरण तालुक्यामध्ये नेहमी चर्चेमध्ये असणारे व्यक्तिमत्व,
आज विरोधकांच्या सत्ता अर्थातच पाडण्याचं काम ज्यानं केलं आहे. मग अगदी उरणनगर परिषदेच्या खऱ्या अर्थानं निवडणुका असतील, उरण पंचायत समितीच्या निवडणुका असतील, त्यामध्ये महत्त्वाचा हातखंडा अर्थातच सुशांतभाई तांडेल यांचा आपण पाहिलं. अतिश सर सातत्याने अगदी आपण पाहतोय राजकीय, तदनंतर सामाजिक, धार्मिक सर्वांमध्ये अग्रगण्य असणारी ही व्यक्ती. अगदी आपण पाहतोय डॉट बॉल. आईवलचा चेंडू अगदी आपण पाहतोय डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल पुढील चेंडू घेऊन या हाईबॉलचा बॉल क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटला. डोक्याची घंटा धावता धावता फलंदाज थेट ड्रेसिंग रूम मध्ये थांबण्याकरिता. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. धक्क्यावर धक्के येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. शॉर्ट ऑफ क्रिकेट आहे, मात्र एक जबरदस्त इंटरनॅशनल स्पर्धेप्रमाणे या स्पर्धेला नक्कीच अगदी शोभा येत असताना आपण पाहतोय, ग्लॅमर येत असताना आपल्याला पाहायला मिळते. आकर्षक स्पर्धा. या स्पर्धेचा नक्कीच राजेशाही थाट माट आपल्याला पाहायला मिळतोय. बोलबाला राहणारी ही उरण तालुक्याची अग्रगण्य स्पर्धा. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तसेच आमचे पाहू शकाल बाली गाव म्हटलं तर अतिश सर आपण पहा प्रत्येकाच्या अगदी छोट्यांची किलबिल असेल, त्या किलबिलाट कुहूकडे देखील आकर्षक अगदी ड्रेस कोड आहे. प्रत्येकाला जर्सी अगदी डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम नेहमी सुशांत तांडेल आणि बाली गावाच्या माध्यमातून केलं जातं. मग बाली प्रीमियर लीगमध्ये देखील समालोचकाला त्यानंतर स्कोररला प्रत्येकाला जर्सी पुरवण्याचं काम असतोय. हे सातत्याने आगळी वेगळी संकल्पना फक्त बाली गावामध्येच पाहायला मिळते. जितकी पुरुष मंडळी आहे तितकीच महिला वर्ग देखील बाली गावामध्ये अग्रगण्य आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. मग अगदी प्रत्येकाच्या घरातील चिमुरड्या देखील आपल्याला पाहायला मिळतात त्या स्पर्धेचा आनंद घेत असताना. याही वेळेला जबरदस्त फटका अगदी लॉग ऑफच्या रिजनला चेंडू थेट चाललाय सीमारेषा पलीकडे. बालई चषकाचा शानदार दमदार चौकार. 4 धावा 9 धावा धाव फलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजच्या रणवेवर गोलंदाज वेदांत. डॉट बॉल येताना यावलचा बॉल देखील अगदी आपण पाहतोय फलंदाज धावता थेट धावबाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच जर हा सामना जर पाहिला ना अतिश सर खूप उशिरानं चालू झालाय. 15 मिनिटे डिले आपण पाहिल्यात, पण बॅटिंग करणारे डिपार्टमेंटच्या बाजूने पूर्णपणे तेल गळती लागत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक संघ खेळाडू स्वस्तामध्ये माघारी पडताना पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 3 आपण एन्जॉय करतोय. नक्कीच अद्याप या षटकातील यावेळचा बॉल सिंगल प्राप्त. उपस्थित मान्यवरांचं देखील शुभागमन पाहणार आहोत. मानाची स्पर्धा, मानाचे मान्यवर, या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य अतिश सर आपण पाहत आहोत. एक चांगली स्पर्धा आपण नक्कीच पाहतो. चौकार येत असताना अगदी ऍक्शन रिप्ले देखील पाहायला मिळतोय. LED स्क्रीन या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच आम्ही अशी स्पर्धा पाहतोय. अभिमान आहे आमच्या बाली गावामध्ये एक चांगली स्पर्धा घडण्याचं काम केलं जाते आणि दोन्ही संघ एकत्रित येऊन एक चांगली स्पर्धा आज खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते. भावेश पहा, हे खऱ्या अर्थानं बाली गावामध्येच होतं, कारण की मी एकच म्हणतोय जेव्हा जेव्हा बाली गावामध्ये संकट आलेत तेव्हा तेव्हा बाले गावाचे सर्व पोरं एकत्रित येताना नेहमी पाहिलंय. कारण की स्पर्धा होत असताना पहिल्या दिवसामध्ये सुशांत तांडेलवर खूप सारं दडपण आलं आहे, पण सुशांत तांडेलवर दडपण आलं असं समजताना संपूर्ण एकत्रित संघ येत असताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. अर्थातच अमितचा संघ असेल, पण अमितांना कळलं की स्पर्धा सुशांतची नव्हे आहे, तर स्पर्धा आपल्या
बालेई गावाचे आहे, तर बालेई गावाचं नाव कसं पुढे जाईल, बालेई गावाचं नाव खाली पडता नये त्याकरिता संपूर्ण दोन्ही संघ एकत्रित आलेत. जरा जोरदार टाळ्या ह्या बालेई गावाच्या युथ पोरांसाठी उद्या जबरदस्त स्पर्धा नेहमी एकत्रित येणार आहे. हे माझं बालेई गाव आणि या बालेई गावामध्ये रंगणारी एक भली मोठी स्पर्धा. याही बेलचा बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. अगदी यष्टीचित फलंदाज बाद होतात हे सातत्याने. नक्कीच टेनिस बॉल अंडरम क्रिकेटमध्ये नेहमी जास्तीत जास्त आपण नक्कीच बालेई गावाची खूप सारी चर्चा आतीच तर आपण केली. जितकी पुरुष मंडळी क्रिकेटमध्ये सातत्याने प्रत्येक क्षेत्रामध्ये तितकीच महिला वर्ग देखील सातत्याने अगदी आपण पाहतोय अग्रगण्य असतो. म्हणून तर येत्या 20 तारखेला महिला आणि लहान मुलांची प्रीमियर लीग देखील सुशांत तांडेल यांच्या माध्यमातून बालेई नगरीमध्ये पहिल्यांदाच याच मैदानावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. येत्या 20 तारखेला महिला क्रिकेट प्रीमियर लीग पर्व पहिले. याही वेळचा बॉल अगदी आपण पाहतोय चौकार येत असताना 4च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18. नक्कीची स्पर्धा जर घर बसल्या माझ्या संपूर्ण माता भगिनी पाहत असतील तर त्या एकच म्हणत असतील, संपूर्ण तुम्ही जितकं क्रिकेट खेळता तर आम्हाला देखील संधी द्या. त्याकरिता बालेई नगरीमध्ये पहिल्यांदाच महिला क्रिकेट आपण पाहणार आहोत. चौकार येत असताना 4च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 22 धावा धावफलकावर येत असताना आपण पाहतोय. स्लॉक षटक आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ असेल. हाय बॉलेस रिव्हर्सचा स्ट्रोक, दुधारी तलवार, येतोय चौकार, 4 धावा. नेक्स्ट मॅच आपल्या BTC येत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मी विनंती करतोय पुढील सामना आपल्या BTC येत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. गणेश कृपा बालेई विपक्ष सिद्धेश्वर भवरा. गणेश कृपा बालेई विपक्ष सिद्धेश्वर भवरा. दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे अमित, आपण यावं. यावेळचा बॉल स्वीट व्हॉइस ऑफ द बॅट आणि सिंगल प्राप्त केली आहे. सिंगलच्या मदतीनं नक्कीच एंड ऑफ द फर्स्ट इनिंग पहिल्या डावाचा अंत होतोय. पहिल्या डावामध्ये धावसंख्या उभारल्यात त्या अर्थातच हर्षद दादा पाटील कोट नाका आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं, आपलं सरसे स्वागत असेल. आणि नेक्स्ट मॅच आपला BTC येत असताना पहिल्या डावामध्ये धावसंख्या उभारल्यात त्या 28 आणि 29 धावांचं आव्हान असेल ते मोरा संघाला उभारावं लागतील. 29 धावा येणारे 24 बॉल, 29 धावांचं आव्हान असेल. पुढील सामना असणार आहे सिद्धेश्वर भवरा विपक्ष गणेश कृपा बालेई. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण थेट प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस करिता यावं. तत्पूर्वी अगदी आपण पाहतोय आमचे कोटनाका गावातील उपस्थित मान्यवरांचं शुभागमन झालंय. जसं दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल तसा आवाजामध्ये करूया बदलाव आणि आवाज ऐकूया आमचे आतिश पाटील सर यांच्या अगदी गोड वाणीतून या स्पर्धेचं आपण अगदी पुढील विवरण ऐकूया, पाहूया. ओव्हर टू आतिश सर. धन्यवाद उमंग. आपण पाहिलं तर 24 बॉलमध्ये फक्त 29 धाबांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं आहे. खरं तर जितक्या अपेक्षेनं संघ आपलं घर आपलं गाव सोडून इथपर्यंत पोहोचला, तदनंतर मात्र अपेक्षेवर मात्र पाणी पडावं की काय असा खेळ या ठिकाणी झालाय. 24 बॉलमध्ये 29 धाबा सर्कल क्रिकेटमध्ये फार मोठा आकडा नाही आहे, पण एखादा चमत्कार, एखादी अथक मेहनत या संघाला या मॅचमध्ये कमबॅक करून देईल का, हा देखील एक भाग या मॅचमध्ये ठरू शकतो. किती मेहनत केली जाईल, किती बॉलिंग चांगली केली जाईल, किती सराव आहे गोलंदाजांकडे, याचं उदाहरण काही क्षणातच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. तद्वर काही क्षणातच मान्यवरांचं शुभागमन आपल्या या मंचकाच्या दिशेने आपल्याला होताना बघायला मिळेल. रायगड प्रीमियर लीगचे संस्थापकीय अध्यक्ष तथा जिल्हा परिषद रायगडचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय श्री मंगेशजी वाकडीकर सरांचं या ठिकाणी शुभागमन थोड्याच वेळानंतर होईल. बरोबर बालेई नगरीमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे आणि काही क्षणातच व्यासपीठावर त्यांचं शुभागमन या ठिकाणी होईल. तद्वर मी पुढील 2 संघाच्या कॅप्टन्सला इन्व्हाइट करेन. चला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. हा सामना मोठा नाही आहे, 29 धाबा करायच्या आहेत आणि कुठलाही विलंब न लावता दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला इन्व्हाइट करीन की आपण त्वरित टॉससाठी यायचं आहे. चला पटापट लवकर या, सहकार्य करा.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. वेदांत आणि प्रीतम. पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. सूरज 24 बॉल मध्ये 29 धाबा डिपेंड करायचे आहेत. कारण हे मैदान जर आपण पाहिलं ना, या मैदानावर पहिल्या मॅच मध्ये देखील धावा झाल्या आहेत. पहिल्या डावामध्ये 47 धावा होताना पाहिल्या, पण त्या 48 धाबांचा पाठलाग करताना 2.1 चेंडूमध्येच त्या धावा कंप्लीट देखील केल्यात. म्हणजे धावा होत आहेत. नक्कीच धाबा बनताना आपल्याला पाहायला मिळतात आतिश सर. चला, गणेश कृपा बालई संघाचे जेवढे खेळाडू आहेत त्यांना विनंती करू की बरोबर मुख्य प्रवेशद्वारासमोर जाऊन आपण थांबायचं आहे, कारण तिथून मान्यवरांचं शुभागमन होईल. कारण त्यांचं वेलकम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. जेवढे गणेश कृपा संघाचे बालई संघाचे खेळाडू आहेत, नियोजक आहेत, आयोजक आहेत, त्यांना विनंती केली जाईल बरोबर मुख्य प्रवेशद्वार ज्या ठिकाणी LED स्क्रीन आहे त्या LED स्क्रीनच्या बाजूला जाऊन थांबायचं आहे. मान्यवर आल्यानंतर तुर्ताच आपण त्यांना या ठिकाणी वेलकम करून अतिथी कक्षामध्ये आणावं. कारण आजची स्पर्धा जर आपण पाहिली तर दुसऱ्या रजनीमध्ये आपण या ठिकाणी आलो. दुसऱ्या रजनीमध्ये चालू असणाऱ्या मॅच, एका बाजूला मोरा, दुसऱ्या बाजूला भवरा, आणि 29 धाबा डिपेंड करण्याचं एक लक्ष्य आहे. मॅचला सुरुवात करूया. मॅच ऑन होईल. दुसऱ्या डाबाकडे जाऊया. गणपती बाप्पा मोरया. चला पंच, अधिकचा वेळ खर्च होतोय. पहिला बॉल दुसऱ्या डाबातील. कट करण्याचा प्रयत्न केलाय. पहिला बॉल सीमारेषेच्या बाहेर. मुबा नाही अंडरम क्रिकेटमध्ये षटकार आला. पहिल्या बॉलवर आली विकेट. पहा, विकेट न झाली आहे सुरुवात. फलंदाजाच्या डोक्यामध्ये गणित चांगलं होतं, परंतु चेंडूची जर उंची पाहिली ना तर लेट कट करून थर्डमॅनच्या दिशेनं मारणं म्हणजे षटकारला आमंत्रण देण्यासारखं ठरलं. शॉट सिलेक्शन चांगला, परंतु टप्प्याची उंची ही त्यानं जोखली नाही किंवा किंबहुना मोजली नाही. अधिक बाउन्स असल्यामुळे चेंडू षटकाराच्या बाहेर गेलाय, सीमारेषेच्या बाहेर गेलाय. पहिली विकेट आली आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. निखिल. पुढचा बॉल फुलटॉस बॉल आहे. या बॉलवर काय घडलंय? नो बॉलचा इशारा दिलाय. अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुम्ही लाईनच्या बाहेर गोलंदाजी करू शकत नाही, अर्थातच स्टंपच्या पाठच्या बाजूला डायरेक्ट फुलटॉस बॉल टाकू शकत नाही. आणि त्याला दंडित केलंय गोलंदाजाला. चेंडू चांगला होता पण काहीसा बाहेर. फटाक्यांची आतषबाजी. मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होईल. फुलटॉस बॉल, दिशा दिली आहे. चौकार बघायला मिळालाय. जबरदस्त फटका. बालई नगरीमध्ये मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होईल. एक शानदार स्पर्धा आणि या स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसरी रात्र. फील्ड पोझिशन मध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला जाईल. पुढचा बॉल. आणखी एक फुलटॉस बॉल आलाय. नो बॉलचा इशारा दिला जातोय. पंचांकडून आपण पाहतोय पहिल्या बॉलवर विकेट आल्यानंतर सलग खराब गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली आहे. यावेळेस स्लो बॉल, गती परिवर्तन केलंय. लेग स्टिकच्या बाहेर जाणारा बॉल. पंचांनी दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आणलेत. दंडित केलं गोलंदाजाला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून दिला जाईल. शांततेमध्ये असणार सुरू असणार हे क्रिकेट. बरोबर मुख्य प्रवेशद्वारासमोरून मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होईल. चांगला फटका. दिशा देखील चांगली. खराब क्षेत्ररक्षण आलाय. चौकार. पहा, 29 धावांना डिपेंड करताना मात्र अशा पद्धतीनं तुम्ही गोलंदाजी करू शकत नाही. अशा पद्धतीनं क्षेत्ररक्षण तुम्ही करू शकत नाहीये. चांगल्या टप्प्यावर चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, आउटफील्डवर तुमच्या फिल्डिंगचं स्तर उंचावलं गेलं पाहिजे. तसं काही घडत नाहीये. आणखी एक लोवर फुल टॉस. फॉलो थ्रो मध्ये गोलंदाजानं अडवलाय. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल. फुल टॉस घेतलाय. टायमिंग केलंय. खराब फिल्डिंग. ओ हो, अतिशय खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. का संताप येऊ नये, का राग येऊ नये. अजूनही एक बॉल शिल्लक आहे. 2 नो बॉल, 1 वाईड आहे.
एक दर्जेदार आयोजन आपण पाहतोय. चला पहिल्या बॉलवर विकेट, दुसरा बॉल नो बॉल आलाय, तदनंतर चौकार, नो बॉल, वाईट, चौकार, डॉट, चौकार. येस चला ओव्हर कंप्लीट झाली आहे. पहिल्या षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो टोटल जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावर. 29 धाबांचं लक्ष या ठिकाणी दिलं होतं आणि प्रत्युत्तर देताना मात्र पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, दांडी गोल झाली आहे. अजूनही मॅच संपलेली नाही आहे. जर या संघाला मॅच जिंकायची असेल तर विकेट फॅक्टर हे सूत्र फार महत्वाचं राहील उमंग. कारण आपण पाहिलं इतके डॉट बॉल तुम्ही करू शकत नाही, परंतु विकेट आल्या ना तर मॅच मध्ये तुम्ही कमबॅक करू शकता. मॅचवर तुम्ही आपली स्वतःची हुकूमत गाजू शकता. विकेट फॅक्टर हे त्यांच्या विजयाचं सूत्र राहणार आहे. 2 विकेट आतापर्यंत पडल्यात. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. सिद्धेश नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चौबाजूने असणारे प्रेक्षक, लहान प्रेक्षकांची गर्दी आज आपल्याला पाहायला मिळते बाले नगरीमध्ये. पुढचा बॉल फ्लिक केले, बॉलला धाव नाहीये. दुसऱ्या षटकामध्ये अजूनही कोणत्याही पद्धतीने धाव आलेली नाहीये. कसून गोलंदाजी केली तर मात्र कमबॅक होईल जोरदार. पुढचा बॉल, ओ फ्लिक करण्याचा प्रयत्न केलाय, सलग तिसरा बॉल डॉट आलाय. पहा गोलंदाजीची धार बघायला मिळते. जे पहिल्या षटकामध्ये घडलं नाही ना ते दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळालंय. हेच यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण, तू माय. चौथा बॉल डॉट आलाय. जबरदस्त गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. 4 बॉल डॉट. धाबांचं रतीप या ठिकाणी रोखलंय. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये सलग 4 बॉल डॉट. पुढचा बॉल, नेक्स्ट बॉल, ओ गतीनं टाकलेला बॉल. 5वा बॉल डॉट आलाय. धाबांचं गणित बदललंय, मॅचचं गणित बदललंय. 13 बॉल मध्ये 14 धाबांची गरज. पुढचा बॉल, फुल टॉस बॉल. यावेळेस काय घडलंय? चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. शेवटच्या बॉलवर आलाय चौकार. 4 धाबेनिशी धावसंख्या पुढे गेली आहे. टोटल धाबा आपल्याला बघायला मिळत आहेत 19 धाबा. 12 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. 12 चेंडू 10 धाबा. चला नेक्स्ट मॅच टॉस. 2 कॅप्टन लगेच या. चला मी विनंती करेन गणेश कृपा बालई अमित, विपक्ष सिद्धेश्वर भवरा, दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला शेवटचा अनाउन्समेंट राहील. मॅच संपण्यापूर्वी जर टॉस झालं नाही तर मग एक षटक दोन्ही संघाचं कमी केलं जाईल. इथे काय घडलंय? येस, तिसऱ्या पंचांकडे जाऊया. कंट्रोल रूम मध्ये आपण येऊया. क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून आपण पाहू कशा पद्धतीनं हे क्षण कॅमेऱ्याच्या कोंदणामध्ये आलेत. नक्कीच. चला टेक्निकल रूम आणि तिसरे पंच आपण यावं लवकरात लवकर. कंट्रोल पंच सुरुवातीला आपण ऑनफील्ड डिसिजन देऊन सांगायचं आहे. जर चित्र एखादं दिसलं नाही तर तुमचा डिसिजन या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल. पंचांनी बाद ठरवलंय. आपण पाहूया इथे काय असेल.
हेच आपण कॅमेऱ्याच्या कोनामध्ये हे चित्र स्पष्ट नाही आहे, त्यामुळे ऑनफिल्ड डिसिजन जो पंचांचा आहे तो बाद ठरवला जाईल. तर बरोबर गोलंदाज आणि पंच त्या लाईनच्या मध्ये आहेत, त्यामुळे आपल्याला चित्र स्पष्ट झालेलं नाही आहे. नवीन गोलंदाज इक्बाल नावाचा गोलंदाज आपण पाहतोय. पुढचा बॉल. ओ काय घडलाय यावेळेस, थोडासा जज चुकलाय, वाईट बॉल दर्शवलाय. पुढचा बॉल फुलटॉस बॉल आहे. गॅप सिलेक्शन, चेंडू चालय सीमारेषेच्या बाहेर, आलाय दमदार चौकार. मॅचचा मोमेंट बदलवणारा स्ट्रोक फटका बघायला मिळालाय. सिद्धेश स्वतः कॅप्टन या ठिकाणी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलंय. चांगली फलंदाजी केली आहे सिद्धेशनं. 4 बॉल सलगचे डॉट खेळल्यानंतर सलग 2 चौकार. फुलटॉस बॉल, फक्त दिशा दिली आहे. खराब गोलंदाजी, बॅक टू बॅक दुसरा चौकार. फक्त एका धाबीची गरज आहे. शेवटच्या एका धावेची गरज. चला, हा मॅच संपण्यापूर्वी दोन्ही कॅप्टन जर आले नाहीत तर मला निर्णय घ्यावा लागेल. सामना मग पुढचा फक्त 3 षटकांचा खेळवला जाईल. आपल्याला थांबावं लागेल. हेच याच दरम्यान आपण पाहतोय ज्यानं क्रिकेटला रायगडमध्ये उच्च स्तरावर नेलं आणि रायगड प्रीमियर लीगची संकल्पना ज्यांच्या डोक्यामध्ये आले ते रायगड प्रीमियर लीगचे संस्थापकीय अध्यक्ष सन्माननीय मंगेशजी वाकडेकर सरांचे या ठिकाणी शुभागमन. आणि रायगड जिल्हा परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष आज फार मोठ्या उच्च पदावर रायगड जिल्ह्याचे प्रमुख नागरिक, प्रथम नागरिक म्हणून ज्यांना पाहिलं जातं, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं, असे मंगेशजी वाकडेकर सरांचं बालई चषकामध्ये आपण करूया जोरदार टाळ्यांनी स्वागत. सुस्वागतम, स्वागतम, आगतम, सहर्ष स्वागतम. अर्थातच अगदी आपण पाहतोय रायगड प्रीमियर लीगची कल्पक बुद्धिमत्ता ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिले, अर्थातच मंगेशभाई वाकडेकर सरांचं शुभ आगमन पाहायला मिळतं. जरा जोरदार टाळ्यानं स्वागत होऊ द्या मंगेश सरांचं आणि त्यांच्या समवेत कैक मान्यवरांचं शुभ आगमन आपण पाहत आहोत. रायगड जिल्ह्यातील प्रथम नागरिक म्हणून ज्यांची ओळख